स्वरूप असणाऱ्या ब्रह्माचं आहे आणि नामरूप हे मायेचं आहे. नामरूप हे कल्पित आहे की नाही. सच्चिदानंद हे त्याचं स्वरूप आहे. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी नामरूपाची केलेली फक्त कल्पना आहे. म्हणजे याचा अर्थ मी कसा आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. नाम आणि रूप यांचा माझा काही संबंध नाही. ते माझ्यावरच आध्यस्थ आहेत आणि आध्यस्थ पदार्थाचा अधिष्ठानाशी काही संबंध नसतो. आध्यस्थ पदार्थ अधिष्ठानावर भासतो, अधिष्ठाना एवढा भासतो, अधिष्ठानात मिसळून भासतो, परंतु ज्या ठिकाणी भासतो त्या ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. असं आता मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर सांगत असताना त्याच्या उपसंहारामध्ये आत्मा षडभाव विकार रहित आहे, मी षडभाव विकार रहित आहे. म्हणजे षडभाव विकार जे आहे ते शरीराधिकार नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही हे सांगतात. आत्मा षडभाव विकार रहित आहे या परिच्छेदाचं नावच आहे. आत्म्याच्या ठिकाणी षडभाव विकार नाही. तर षडभाव विकार कोणते ते सांगतात. आता ज्याचा जन्म होतो त्यास सत्ता, वृद्धी, परिणाम, अपक्षय, विनाश असे 5 विकार जास्त होतात. आत्म्याचा जन्म नाही म्हणून जन्मानंतरचे हे 5 विकार त्यास होत नाही. कोणताही पदार्थ जेव्हा उत्पन्न होतो म्हणजे त्याचा जन्म होतो, जन्म हा सुद्धा एक विकारच आहे. म्हणजे त्याला म्हणायचं जायते म्हणजे जन्म होतो. जन्म झाला की तो पदार्थ आपल्या प्रतीतीला येतो. म्हणजे आपण त्याच्या ठिकाणी अस्ति, तो पदार्थ आहे असा व्यवहार करतो. अस्ति म्हणजे आहे, त्याचं विद्यमानत्व किंवा अस्तित्व. तर प्रथम त्याचा जन्म झाला, नंतर तो अस्तित्वात आला आहे की नाही. जायते अस्ति, नंतर तो पदार्थ हळूहळू वाढायला लागतो, वर्धते. नंतर त्या पदार्थामध्ये काही ना काही बदल होत जातात, त्याला म्हणतात विपरिणामते. विपरिणाम, परिणाम त्याच्यामध्ये होत जातो, बदल होतो किंवा विकास होतो. त्याच्यानंतर तो हळूहळू काही कालाने त्या पदार्थामध्ये झीज व्हायला लागते, त्याचा क्षय व्हायला लागतो, त्याला म्हणतात अपक्षीयते. आणि नंतर शेवटचा विकार जो येतो विनश्यती, तो पदार्थाचा नाश होतो. तर निरुक्त म्हणून जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये अगोदर जायते आणि अस्ति असा क्रम सांगितलेला आहे. अगोदर उत्पन्न होतो नंतर अस्ति असं सांगतात. पण आपल्या वेदांत शास्त्रामध्ये अभावापासून भावाची उत्पत्ती होत नाही. म्हणजे पदार्थ जर अगोदर अस्तित्वात असला, कोणत्या कारण रूपाने म्हणा किंवा बीज रूपाने म्हणा, जर अस्तित्वात असला तरच त्याच्यात तो पदार्थ उत्पन्न होईल ना. अनुत्पन्न ज्या पदार्थ कुठं बीज रूपाने नाही, कुठंच त्याचं मूळ कारण विद्यमान नाही आणि अचानक अमुक धक्क्या तो पदार्थ उत्पन्न होईल कसा, आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ पूर्वी अस्ति आहे की नाही. अस्ति आहे म्हणून तो काय होतो, जायते. असलेलाच पदार्थ पुन्हा उत्पन्न होतो म्हणजे अभिव्यक्त होतो, असं काहीतरी असलं पाहिजे. म्हणजे वेदांतामध्ये अगोदर अस्ति आणि नंतर जायते. आणि वेदांत इतर लोक अगोदर जायते आणि मग अस्ति, अगोदर उत्पन्न होतो नंतर अस्तित्वात येतो असं म्हणतात. पैकी आपण म्हणताना नेहमी म्हणत जावं अस्ति जायते. आणि ते लोक काय म्हणतात, जायते आणि अस्ति. मग पहिल्यांदा तो अस्ति, मग जायते, मग वर्धते, बरोबर. 3रा विकार. 4था विपरिणामते, 5वा अपक्षीयते आणि 6वा आहे विनश्यते. पुन्हा तो जो पदार्थ आहे तो आपल्याला इंद्रियांना गोचर होत नाही. म्हणजे तो दृष्टीआड, म्हणजे अगदी आपल्या मूळ कारणामध्ये जेव्हा तो लीन होऊन जातो त्यावेळी त्याला विनाश असं म्हटलेलं आहे. कारण विनाश जर म्हटलं तर उत्पन्न झालेला नाही तर पुन्हा त्याचा विनाश तरी कसा होईल. मिथ्या पदार्थ उत्पन्न झाला नाही म्हणून त्याचा विनाश संभवत नाही. आणि सद्वस्तू आत्मा तोही उत्पन्न झाला नाही म्हणून त्याचा विनाश ठरत नाही. तेव्हा उत्पत्ती आणि नाश केलेल्या पदार्थावर काही केवळ कल्पना आहे. पदार्थ उत्पन्नही होत नाही आणि पदार्थाचा नाश आहे. रज्जूवर सर्प उत्पन्न झालाय का नाही. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर रज्जूच्या दृष्टीने पाहिलं तर सर्प झालाच नाही. मग सर्पाची निवृत्ती देखील झाली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सारी झाली मेली लटिके वचन, बद्धमुक्त शीन तुका म्हणे. सारी म्हणजे त्या सारी पाठातल्या खेळातले ते
काय त्याला प्यादे वगैरे हे उत्पन्न झालेत का, याने त्याला मारला, पण तो आहेच नाही तर त्यांनी त्याला मारण्याचा व्यवहार कसा झाला? हा फक्त वाचारंभन, फक्त वाणीमध्येच आहे, तत्वता काही घडतच नाही, असा वेदांताचा सिद्धांत आहे. तरी सुद्धा जरी अशी वस्तुस्थिती असली तरी आपल्या व्यवहारात सगळं वाटतंच की नाही. पदार्थ उत्पन्न झाला, नंतर तो आपला पदार्थ अस्तित्वात आला, नंतर वाढू लागला, नंतर त्याच्यात बदल झाला, नंतर त्याच्यात क्षय व्हायला लागला, अपक्षय, नंतर त्याचा विनाश झाला, असं आपल्याला दिसतं की नाही. म्हणजे याला म्हणायचे षडभाव विकार. आता ज्याचा जन्म होतो त्या सत्ता, सत्ता म्हणजे त्याचं प्राकट्य, सत्ता म्हणजे प्राकट्य, तो अगोदर अप्रकट होता तो प्रकट झाला, बरोबर ना. त्याने आविर्भाव आणि तिरोभाव म्हटलेले. तिरोभूत होणं म्हणजे लुप्तप्राय, म्हणजे नाश नाही पण जणू काही नाश झाल्यासारखा, आणि याला म्हणायचं तिरोहितत्व. आणि दुसरा आविर्भाव, आविर्भाव म्हणजे त्याचं प्राकट्य, म्हणजे तो पदार्थ पुन्हा प्रकट रूपाला किंवा व्यक्त भावाला प्राप्त होणं. थोडक्यात काय, अव्यक्त पदार्थ असणं आणि व्यक्त पदार्थ, म्हणजे तोच पदार्थ पूर्वी जो अव्यक्त होता तोच व्यक्त भावाला येणं. व्यक्त भावाला आला की त्याला म्हणायचं जन्म, आहे की नाही. आणि अव्यक्त भावात तो जो असतो तो काही कोणाला विषय होत नाही, कोणाला जाणण्याचा विषय होत नाही, पण तो नाही असं म्हणता येत नाही. अशी त्याची जी अवस्था तिला अस्ति असं म्हणतात. मग अस्ति आणि जायते असं झालं तर त्याला अस्तिलाच काय म्हणतात, सत्ता असं म्हणतात. आणि आता ज्याचा जन्म होतो त्या सत्ता. दुसरी वृद्धी, वृद्धी म्हणजे वाढ. परिणाम, परिणाम म्हणजे त्याच्यामध्ये होणारे बदल, किंवा खाली टिप्पणीमध्ये विकास असा अर्थ, त्याच्यामध्ये होणारा विकास किंवा त्याच्यामध्ये होणारे बदल. नंतर अपक्षय, अपक्षय म्हणजे त्याची होणारी अवनती, त्याच्यामध्ये होणारी झीज. आणि विनाश, विनाश म्हणजे तो पदार्थ आपल्या दृष्टिक्षेपात किंवा इंद्रियांचं विषयत्व त्याला राहत नाही, किंवा तो इंद्रियांना अगोचर होऊन जातो, अप्रकट होऊन जातो. पदार्थाचं प्राकट्य म्हणजे जन्म, आणि अप्राकट्य आहे की नाही, त्याचा अव्यक्त रूपात जाणं किंवा त्याच्या मूळ स्वरूपात जाणं, याला या ठिकाणी विनाश असं म्हणतात. आता ज्याचा जन्म होतो त्या सत्ता, वृद्धी, परिणाम, अपक्षय, विनाश असे 5 विकार जास्त होतात. आत्म्याचा जन्म नाही म्हणून जन्मानंतर ते 5 विकार त्यास होत नाहीत. आता ज्या पदार्थाचा जन्म झाला त्याला पुढचे 5 विकार सांगता येतील, अस्ति वगैरे, पण ज्याला जन्मच झाला नाही त्याचे पुढचे 5 विकारही सांगता येणार नाही. आत्म्याचा जन्मच झाला नाही म्हणून आत्म्याला तुम्हाला आता म्हणता येईल का आत्म्याच्या ठिकाणी सत्ता आली, वृद्धी, अपक्षय, हे काही सांगता येणार नाही. जन्म पहिल्यांदा सिद्ध झाला पाहिजे. आत्मा तर पाठीमागे सांगितलं जन्म विवर्जित आहे, सिद्ध केलं. आत्म्याला जन्म नाही, तो अनुत्पन्न स्वरूपाचा आहे, तो अनादी आहे, तो अनंत आहे. मग अशा जो पदार्थ उत्पन्न झाला नाही, अशा स्वतःसिद्ध असणाऱ्या, स्वयंप्रकाश असणाऱ्या, एकरूप पदार्थ असणाऱ्या, आणि केवळ पारमार्थिक सत्तावान असणाऱ्या, आणि तदितर सर्वांचा अभाव असल्यामुळं आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याचं एकरूपत्व नित्य सिद्ध आहे, त्याच्या ठिकाणी षडभाव विकार सांगता येणार नाही. थोडक्यात षडभाव विकार रहितच आहे. आणि त्याचं मूळ कारण काय आहे, जन्मरहितत्वात, आत्म्याला जन्म नसल्यामुळं मग पुढचेही भावविकार नाही. म्हणजे याचा अर्थ ज्याला ज्याला जन्म आहे त्याला पुढचे 5 भावविकार आहे, आणि ज्याला जन्म नाही त्याला पुढचे भावविकार नाही. थोडं सांगतो, लक्षात आलं तर पहा. मग या ठिकाणी भावविकार हे आत्म्याला नाही का बाह्य प्राकृत पदार्थाला नाही, प्रकृतीपासून उत्पन्न झालेले याला भावविकार आहेत की नाही? तत्वतः आपण जे आता काही चिंतन करतो एक दृष्टी घेऊन सांगा, तुम्ही सांगू नका. ते कुठे ते महाराज आले, सांगा. भाव हे जो पदार्थ उत्पन्न झाला त्याला पुढचे 5 भावविकार येतात, आहे की नाही? मग आत्मा उत्पन्न झालाय का? नाही, मग त्याला पुढचे भावविकार आहे की नाही? मग असले तर कोणाला असतील हे 5 भावविकार? वा धन्य. तर कोणालाच नाही, भावविकारच नाही कोणाला. जो पदार्थ, माया उत्पन्न झाली का? माया कार्य उत्पन्न झाले का? अजातवाद आहे ना खऱ्या अर्थाने. काय मग कोण भावविकार कोणाला आहे? भावविकारच नाही. मग आता सगळं आपलं तर त्याच्यावरच चाललंय, सगळं जीवन, सगळं जीवनच्या जीवन भावविकाराशी संबंधीनच चाललंय की नाही? मुलगा झाला आनंद, अस्तित्वात आला आनंद, वाढू लागला आनंद, आणखीन श्रीमंत झाला, बदल झाले, तर त्याचं लग्न झालं तर पुन्हा आनंद, आणि पुन्हा वृद्ध व्हायला लागला की, आजारी पडला की
आनंद आहे का दुःख, आणि नाश पावल्यावर तर मग काय अभि तो खास स्वारी आ गई आहे की नाही, मग दुःखाची कडेल होत. असं आपलं जीवन चाललंय की नाही, बरोबर आहे ना. हे झाले व्यवहारता. आणि भावविकार झालेच नाही, कोणालाच भावविकार नाही. हे कसं आहे तत्वता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मात्र हे न कश्चित जायते जीवा संभवस्य न विद्यते. जीवच उत्पन्न झाला नाही तर त्या जीवाचे भावविकार काय सांगणार. संभवा अस्य न विद्यते, याचा संभवनीय देखील नाही, आहे की नाही. आणि खरं काय एतद उत्तमम सत्यम, हे सगळ्या सत्यातलं सत्य आहे. यत्र किंचित न जायते, जिथं काही उत्पन्नच होत नाही. मग जिथं जिथं जन्म नाश किंवा वृद्धी हे सगळा भ्रम आहे की नाही. सर्व हा काय भ्रम आहे. तेव्हा आपलं जीवन भ्रमात जावं की आपलं जीवन प्रमेत जावं. जीवन भ्रमात जावं का प्रमेत जावं. प्रमाणाने यथार्थ ज्ञान होऊन आपल्या जीवनामध्ये आपला व्यवहार व्हावा का प्रमावातून आपल्या संकल्पनेने आपण वाटेल त्या कल्पना करून वृद्धी नाशन याच्यातच आपलं जीवन जावं, आहे की नाही. आपलं जीवन भ्रमात जाणं पुरुषार्थ आहे का प्रमेत जाणं पुरुषार्थ आहे. प्रमेत जाणं. प्रमा म्हणजे सर्वात प्रबल प्रमा कोणती आहे, शाब्दी प्रमा आहे. आणि शाब्दी प्रमा काय सांगते, काय नेह नानास्ती किंचन, जगामध्ये दुसरा पदार्थच नाही. पदार्थ कोण आहे, एक फक्त प्रपंच झाला होता, प्रपंच काय संसार एक झाला होता, येतो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेन. मग आपल्या जीवनामध्ये आपण ब्रह्मविचार करावा की ह्या आत्मविचार करावा की अनात्मविचार करावा. आत्मविचार करायचा म्हणजे काय, काय करायचा आत्मविचार. अनात्मविचार आत्मानात्मविचार करावा की अनात्मविचार करावा की आत्मविचार करावा. अहो मुमुक्षु दशेत आत्मा अनात्मविचार करावा. आत्मा काय आणि अनात्मा काय. आणि एकदा कळले ज्याला आत्मा मी आहेशे, आणि एकदा मी आत्मा आहे असं कळल्यानंतर तो आत्मा आत्मशब्दाचा तरी वाच्य आहे का, कोणत्या प्रमाणाला तो विषय होतो का, बरं तो बुद्ध्याधिकांच्या द्वारा जाणला जातो का. आणि मग त्याच्यासाठी काय प्रयत्न करायचे, काही प्रयत्न करून उपयोग होणार नाही. जितका प्रयत्न करू तेवढा स्वतःसिद्ध आत्मा आपल्यापासून दूरच जाईल. म्हणून सगळे प्रयत्न काय झाले पाहिजे, ठप्प थांबले पाहिजे. काय प्रयत्न करायचे त्याच्यामध्ये, काहीच प्रयत्न करण्याची गरज नाही. म्हणून आपण आत्मविचार करावा का अनात्मविचार करावा. अनात्मा मिथ्याच आहे, त्याचा काय विचार करायचा, स्वामी महाराज सांगायचे ना. आत्मा कोण आहे, मीच आहे, तर त्याचा काय विचार करायचा आहे. म्हणून माऊलीने दिलं की काय, जाणीव जेथ न रिगे आणि विचार मागुता पावली निघे, तरकुही अंगी नेघे आहे नि जयाच्या. आता जो आत्मा मीच आहे त्याला विचार करायची काय गरज आहे की नाही. अनात्म पदार्थ नाहीच, त्याचा विचार करून काय उपयोग होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, स्वामी महाराज म्हणते न बोलण्याचं काय घेशील, आहे की नाही, शांत बस, आहे की नाही, दुसरं काही नाही. अशा प्रकारच्या विचारात जर आपला काळ गेला, हा पण विचारच आहे. विचार म्हणजे विचार विवर्जित अशा प्रकारची अवस्था जर आपल्याला काही काळ भोगता आली, निर्विचार स्थितीत राहता आलं, त्याला निर्वृत्तिक स्थिती असं म्हणतात. किंवा परवा आपण पाहिलं निकराचा आत्मभाव, तुष्णी भाव, वृत्ती संधी काल असं त्याला म्हणतात. ही स्थिती खरी वास्तव स्थिती आहे आपली, आपल्या स्वरूपाची ही वास्तव स्थिती आहे. त्या स्थितीमध्ये जर राहिलं तर त्या माणसाला पुन्हा विचार करायची गरज आहे का. अनुभव हा सर्वात प्रबल प्रमाण आहे की नाही. अनुभव जर प्रबल प्रमाण आहे आणि अनुभवाने जर मी आत्माच आहे, तो स्वयंप्रकाश आहे, त्याच्यावर सर्वाची सिद्धी होते. त्याच्या सिद्धीसाठी कोणाची गरज नाही. मी आहे, आपण कधीतरी जाऊन विचारतो का हो मी हरवलो की मी आता मी कसा सापडेल, कोणाला विचारायला जातो का. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, ह्याच्याविषयी आपण कोणाला विचारतो, पुरुषच हे काय विचार करायचा. मग आपण असं तरी विचार करतो का मी स्त्री नाही, मी स्त्री नाही, स्त्री नाही त्याचा काय विचार करायचा, मी पुरुष आहे त्याचा काय विचार करायचा, तर मी ब्रह्म आहे तोही विचाराची गोष्ट नाही. आणि माया ही तत्वता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे, तर तिची निवृत्ती काय करायची. मायेची निवृत्तीचा विचार आहे का, ब्रह्माच्या प्राप्तीचा विचार आहे का. नित्य प्राप्तच आहे, त्याला प्राप्त काय करायचं. माया कार्य नित्य निवृत्तच आहे, त्याचाही विचार काय करायचा, कोणताच विचार करायचं कारण नाही. हा विचार जेव्हा परिपक्व होतो, तेव्हा तो विचार स्वतःच थांबून जातो. आलं लक्षामध्ये. तोपर्यंत मात्र जीव जाईपर्यंत विचार करावा लागतो अगोदर. पण एक स्थिती अशी आहे की त्याच्यामध्ये विचार मागुता पावली. तो विचार म्हणतो माझा प्रवेश ब्रह्मात होत नाही, माया नाही, तिचा विचार करून उपयोग नाही. मग तो म्हणतो विचार काय करतो, मागत्या पावली रिगे, म्हणजे मागच्या पावलांनी परत फिरतो. जाणीव मोठी बुद्धीची घमेंड असते. मी काय जाणू, मी परमाणूला सुद्धा माझी बुद्धी विषय करू शकतो. पण परमाणूच्याही अंतर्गत असणारा, परमाणूचाही अनोरणीयान, परमाणूचाही परमाणू असणारा परमात्मा, त्याच्यामध्ये तुमची बुद्धी प्रवेश करू शकत नाही. व्यापक किती आहे, तुका आकाश एवढा,
आकाशापेक्षाही व्यापक. काल महाराजांनी सांगितलं ना, आकाशाला गवस निघालायची तर आकाशापेक्षा मोठं व्हावं लागतं. आहे की नाही. बुद्धी हे याचं पंचमहाभूताचं कार्य आहे की नाही, मिलित सत्वांशाचं कार्य आहे की नाही, ते त्या बुद्धी मायेचं कार्य आहे. ती मायेला बुद्धी जाणू शकणार नाही. परिच्छिन्न असणारी बुद्धी तिचं कारण मायेला जाणू शकणार नाही, तर ती बुद्धी माया अधिष्ठान चैतन्याला जाणू शकेल का? कधी जाणू शकणार नाही. म्हणून ते करण्यात काही उपयोग नाही. म्हणून बरोबर तर्क केला. कितीही तर्क जरी केले तर तर्क आयनी नेघे अंगी जायचं. तो तर्क काय म्हणतो, करण्यासाठी मला काही साधनं पाहिजे. तर्क करायचा म्हणजे त्या ठिकाणी काय प्रतिज्ञा, हेतू, व्याप्ती, उदाहरण, हे सगळं, उपनय, निगमन, हे सगळं लागतं. आता परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणता अवयव आहे, त्या ठिकाणी परमात्म्यासारखा दुसरा परमात्मा नाही उदाहरण द्यायला. त्या परमात्म्याला कोणी कारण नाही, हेतू काय देणार. अशा प्रकारे तो तर्क सुद्धा अंग धरीत नाही. म्हणजे तो काय करतो, तर्क आपला अंगच टाकून देतो. म्हणजे तर्क नाही, बुद्धी नाही, आणि जाणीव ज्याला म्हणतो आपण, ती जाणीवचाही त्या ठिकाणी प्रवेश नाही, असा असणारा परमात्मा. म्हणजे षडभाव विकार कोणाला, आपलं चिंतन हे चाललं होतं, षडभाव विकार कोणाला आहे. महाराजांनी उत्तर दिलं, कोणालाच नाही. षडभाव विकार नाहीतच मग आम्हाला दिसतात कसं, आपल्या कल्पनेत आहे की नाही. कल्पनेत आहे, तत्वतः नाही. स्वप्नामध्ये लहान मुलगा नव्हता का, तो मोठा झाला नाही का, मरण पावला नाही का, रोगट झाला नाही का, सगळं झालं. आणि जागं झाल्यानंतर त्यातलं कोणतं खरं होतं, कोणतंच खरं नव्हतं. जर जागृती आणि स्वप्न एक असेल आणि